नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण गीतूस खाद्य संस्कृतीमध्ये लहान मुलांच्या आवडीचा असा हा पौष्टिक, हेल्दी, मस्त गव्हाच्या पिठापासून जिमजॅम बिस्किटं तयार करणार आहोत. यासाठी मी येथे 1 कप बारीक रवा घेतलेला आहे. रवा आपल्याला चाळून घ्यायचा आहे. बारीक रवा नसेल तर जाड जरी घेतला तरी देखील चालेल. त्याचबरोबर 2 कप गव्हाचे पीठ घेतलेले आहे. यात मी थोडेसे जायफळ किसून घेते. जायफळ, गव्हाचे पीठ आणि रवा आपण छानपैकी मिक्स करून घेऊयात. हे तयार झालेले मिश्रण आता बाजूला ठेवते. आता एका पातेल्यामध्ये पाऊण कप गूळ घेतला आहे. पीठ आपले 3 वाटी आहे तर गूळ हा मी पाऊणच कप घेतलेला आहे. यामध्ये पाऊण कपपेक्षाही थोडेसे कमी पाणी टाकून घ्यायचे. आता हे गूळ आणि पाणी आपण गरम करून घेत आहोत. गूळ पाण्यामध्ये मिक्स होईल इतपतच आपल्याला हे गरम करून घ्यायचे आहे. गूळ आणि पाणी गरम होते तोपर्यंत इथे माझ्याकडे ओले खोबरे होते. ते अर्धी वाटी आहे. ते आपण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत. ओल्या खोबऱ्याऐवजी तुम्ही सुके खोबरे जरी मिक्सरमधून बारीक करून घेतले तरी देखील चालेल किंवा रेडीमेड डेसिकेटेड कोकोनट मिळाले ते वापरले तरी देखील चालेल. बारीक केलेले खोबरे आपण गूळ आणि पाणी यामध्येच मिक्स करून घेणार आहोत. खोबरे असे बारीक करून टाकले म्हणजे बिस्किटाला अतिशय छान चव येते. अगदी कोकोनट कुकीजसारखे देखील त्याला टेस्ट येते, म्हणून थोडेसे खोबरे तरी हे घालावे. गूळ आणि खोबरे याचे पाणी तयार झालेले आहे. आता पिठामध्ये 2 चम्मच साजूक तूप टाकून घेतले. तूप पिठाला संपूर्णपणे लागेल अशा प्रकारे पीठ आपल्याला हाताने छानपैकी चोळून घ्यायचे आहे. गोड पदार्थाची गोडी वाढावी म्हणून त्यामध्ये थोडेसे तरी मीठ टाकावे, म्हणून यामध्ये अगदी थोडेसे मीठ, थोडासा खाण्याचा सोडा म्हणजे अगदी पाव चम्मच खाण्याचा सोडा, 3 ते 4 चम्मच तीळ आणि याचबरोबर 1 चम्मच भरून बडीशोप ही मिक्सरमध्ये ओबडधोबड वाटून घेतलेली आहे. ती देखील या पिठामध्ये टाकून घेते. सगळे पीठ आता आपण छानपैकी मिक्स करून घेऊयात. पीठ आपल्याला छानपैकी हाताने चोळून मिक्स करून घ्यायचे आहे, म्हणजे सर्व पिठाला तूप हे व्यवस्थित लागेल, तसेच तीळ, बडीशोप हे सगळ्या पिठामध्ये व्यवस्थित पसरेल. यानंतर थंड झालेले गूळ, खोबरं, पाणी हे आपण पिठामध्ये टाकून पीठ छान घट्ट मळून घेणार आहोत. पाणी आपल्याला अगदी हळूहळू टाकून घ्यायचे आहे. पाणी हे पूर्णपणे थंड झालेले आहे. त्यानंतरच आपण ते पिठामध्ये टाकून घेतले. आता पिठाचा छानपैकी घट्ट असा गोळा तयार होईल अशा प्रकारे पीठ आपल्याला मळून घ्यायचे आहे. एवढ्या पिठासाठी पाणी आणि गूळ याचे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. वरून अजिबातच पाणी टाकायची गरज पडत नाही. पण समजा तुम्ही जर जाड रवा जर वापरला तर कदाचित अगदी थोडेसे पाणी तुम्हाला टाकायची गरज पडेल. पीठ आपल्याला फार चोळून मळायचे नाही. अगदी पिठाचा फक्त एकत्र गोळा होईल असे ते पीठ जोडत जायचे आहे. पीठ थोडेसे मळून झालेले आहे. आता यावरून मी 2 चम्मच साखर टाकून घेते. जर आपण साखर ही आधीच टाकली असती तर ती पिठामध्ये मुरली गेली असते. आपल्याला ही साखर बिस्किटांवरून चमकायला पाहिजे आणि ती छानपैकी दिसायला पाहिजे, म्हणून साखर अशी ही वरतून टाकून घेतलेली आहे. पहा, घट्ट असे आपले पीठ हे मळून तयार झालेले आहे. आता हे मळलेले पीठ आपण 10 ते 15 मिनिटांसाठी तसेच बाजूला ठेवून देणार आहोत. 15 मिनिटांनंतर पुन्हा आपल्याला पिठामध्ये थोडेसे तूप किंवा तेल टाकून पीठ एकदा पुन्हा मळून घ्यायचे आहे. पिठाचे 2-3 भाग मी करून घेतलेले आहे. आता या पिठाचा मी असा रोल करून घेते. पीठ आपण हे घट्ट मळल्यामुळे पिठाचा अगदी लवचिक असा रोल तयार होत नाही. त्यामुळे पीठ असे जोडत जाऊन त्याचा रोल तयार करून घ्यायचा आहे. पिठाचा रोल तयार झाला. आता याचे छान मस्त असे बारीक बिस्किटांसारखे काप करून घेते. काप करताना ते खूप पातळही नको आणि खूप जाडही नकोत, अगदी मीडियम असे राहतील असेच आपल्याला काप तयार करून घ्यायचे आहे. पहा, पीठ आपलं अगदी असे हे परफेक्ट तयार झाले आहे, त्यामुळे ते चाकूला देखील चिटकत नाही. असेच पीठ आपल्याला मळून घ्यायचे आहे.
काप केलेल्या बिस्किटांचे टेक्स्चर पहा, अगदी असेच रवाळ टेक्स्चर आपल्याला दिसायला पाहिजे. जर तुमच्याकडून पीठ थोडेसे पातळ झाले तर त्यामध्ये थोडासा कोरडा रवा टाकायचा आणि 5-10 मिनटं पुन्हा ते पीठ मुरत ठेवायचे, म्हणजे पिठाला हे छान टेक्स्चर येईल. मी पिठात टाकलेल्या गुळामुळे बिस्किटांना अगदी साधारण गोडी येते. जर तुम्हाला खूपच जास्त गोड हवे असतील तर तुम्ही पूर्ण 1 कप भरून आणि अगदी थोडासा गूळ वरतून टाका, म्हणजे बिस्किटं हे थोडे जास्त प्रमाणात गोड होतील. चला तर बिस्किटंही तयार झाली आहेत. त्यांचे काप देखील तयार झाले आहे. एक 10 ते 12 मिनटासाठी हे आपण असेच ठेवून देणार आहोत. 10 मिनटानंतर आता आपण हे बिस्किटं तेलामध्ये तळून घेणार आहोत. तेल आपल्याला अगदी मीडियम गॅसवरच ठेवायचे आहे. तेलात बिस्किटे टाकल्यानंतर अर्धा मिनटं तरी त्यांना हात लावायचा नाही. अर्ध्या मिनटानंतर ती पलटी करून घ्यायची आहेत. अर्ध्या मिनटानंतर पहा, बिस्किटे एका बाजूने छान गुलाबीसर तळली गेलेली आहे. आता आपण ती सगळीच पलटी करून घेऊयात. बिस्किटे सगळी पलटी करून झाल्यानंतर गॅस स्लो केला तरी देखील चालेल. स्लो गॅसवरती 1 मिनिटभर ही बिस्किटं तळून घ्यायची. मिनिटभरानंतरच ही बिस्किटे तळून तयार होतात. ही बिस्किटे तळण्यासाठी अजिबातच जास्त तेल लागत नाही, म्हणून ही बिस्किटं तेलकट अजिबातच होत नाहीत. पहा, अगदी मस्त, अगदी सुरेख रंग बिस्किटांना आलेला आहे. आता अशाच प्रकारे सगळी बिस्किटे आपण इथे तळून घेऊयात. पहिली बॅच तयार झाली की पटापट सगळी बिस्किटे अशीच तळून होतात. पहा, मस्त अशी आपली ही बिस्किटे तयार झालेली आहेत. या बिस्किटांमध्ये गूळ टाकले म्हणूनच मी यामध्ये जायफळ टाकून घेतलेले होते. सगळी बिस्किटे अशी गार झालेली आहेत. आता माझ्याकडे मिक्स फ्रूट जॅम होते. तुमच्याकडे जे जॅम असेल ते असे छानपैकी वाटीत घ्या आणि चमच्याने छान असे मिक्स करून घ्या, म्हणजे ते सॉफ्ट होते. त्यानंतर एका पायपिंग बॅगमध्ये मी ते भरून घेतलेले आहे आणि आपल्याला ज्या आकारात पाहिजे त्या आकारामध्ये या बिस्किटांवरती ते सजवा. या बिस्किटांवर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जॅम लावा आणि पाहिजे ते आकार द्या. अशी ही जॅम लावलेली बिस्किटे चवीला अतिशय भन्नाट लागतात आणि दिसतात देखील फारच छान. बिस्किटे तयार होता होताच संपू लागतील. अगदी बिस्किटे तयार करणारेसुद्धा याचा मोह आवरू शकणार नाहीत. अशी ही मस्त गव्हाच्या पिठापासून जिमजॅम बिस्किटे तुम्ही करून पहा. अतिशय छान लागतात. सगळ्यांनाच असे आवडतील अशी ही बिस्किटे आहेत. मस्त अशा या बिस्किटांची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.